नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. चेहरा हा आपला सौंदर्याचा एक भाग, परंतु या चेहऱ्यावर इथे इथे फोड आले तर खूप सारं टेन्शन येतं आणि ते येणं साहजिकच आहे. मग त्यासाठी खूप साऱ्या क्रीम लावल्या जातात, फेस वॉश वापरलं जातं, लेप लावलं जातं, हे लावा ते लावा, फेस पॅक लावा, परंतु त्याने सुद्धा एवढा इफेक्ट होत नाही. आयुर्वेदातील लेप चिकित्सेचा निश्चितच फायदा होतो, परंतु हे एक्सटर्नली ॲप्लिकेशनचं झालं म्हणजे काय, तात्पुरता उपाय तुम्हाला मिळतो. मग यासाठी आपल्याला इंटरनल औषधे घ्यावी लागतात, त्याची कारणं शोधावी लागतात. आता एक कारण आहे की जे तुम्ही अवेळी खाणे किंवा पित्त वाढल्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर फोडतात, आणि दुसरं महत्त्वाचं कारण स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजेच काय, पाळी रेग्युलर नसणे, दर महिन्याला जो मासिक रजस्त्राव होतो तो नसल्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर फोड येतात. मग अशा वेळेस पाळी रेग्युलर येण्याची जर तुम्ही औषधं घेतली तर तुमच्या चेहऱ्यावरचे फोड येण्यास कमी होतात. म्हणून आयुर्वेदानुसार तुम्ही जर योग्य आहार, विहार, औषधं आणि व्यायाम या गोष्टी करत राहिलात तर निश्चितच तुमचं चेहऱ्याचंही सौंदर्य आणि त्यासोबत स्त्री सौंदर्य सुद्धा टिकून राहील, आणि जे तुमच्या स्त्रियांचं मासिक रजस्त्राव तो सुद्धा नियमित येण्यास आणि गर्भधारणा होण्यासही मदत होते. धन्यवाद.